टीमची मदत आपण घेतली। आज जी चर्चा चाललेली आहे साधारणपणे आपल्याकडे चर्चेला उत्तर हे मुख्यमंत्री देत असतात, पण आम्ही हा जाणीवपूर्वक निर्णय केला की आमच्या मंत्रिमंडळातल्या सक्षम मंत्री त्यांनी लाडक्या बहिणीचं अतिशय उत्तम काम केलं, त्या अदितीताई या ठरावाला उत्तर देतील आणि म्हणून मी पण इतर सदस्यांसारखी बोलण्याची संधी याच्यामध्ये घेतलेली आहे। मला अतिशय समाधान आहे की आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या संदर्भात आणि त्याचसोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांना आपण लोकमाता म्हणतो त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही कार्यातनं प्रेरणा मिळावी या दृष्टीनं ही चर्चा माननीय अध्यक्षांनी स्वीकारली, त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो। महिला दिन उद्या असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला ही चर्चा या ठिकाणी होते आणि या निमित्ताने सभागृहातील सर्व आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्व भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि राज्यभरातल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याही समोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो। खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये बहिणींचा चमत्कार काय असतो तो देखील आपल्याला अनुभवायला मिळाला आणि मी या सभागृहात अतिशय जबाबदारीने सांगतो, काहीही बातम्या येऊ द्या पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील। आमच्या बहिणींना ही जी काही शासनाच्या वतीने एक मदत आहे ती मिळत राहील आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताईंनी या ठिकाणी हे जे काही आपण आपल्या बहिणींना पैसे देतो तेही योग्य प्रकारे त्याचा विनियोग झाला पाहिजे याचीही योजना तयार केली आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे केवळ 1500 रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल, त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे। आपल्याला माहिती आहे की जगातला हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये आपल्या देशाला आपण माता मानलेला आहे, ही आपली भारत माता आहे। त्यामुळे स्त्रीच्या बद्दलचे जो आदर आहे ही भावना खरं म्हणजे आपल्या रक्तामध्येच या ठिकाणी आहे आणि जन्मभूमीला मातृभूमीला सन्मान देणारी अशा प्रकारची आमची संस्कृती आहे। आपण म्हणतो जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है, अनादि है अनंत है सृष्टि का विधान है। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर आज आपला देश हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने सर्वांना अधिकार दिला। इंग्लंडमध्ये देखील महिलांना मतदानाच्या अधिकाराकरता 20व्या शतकामध्ये संघर्ष करावा लागला, पण आमच्या संविधानाने मात्र पहिल्या दिवसापासून स्त्री आणि पुरुष समानतेचा मंत्र स्वीकारला आणि सगळ्यांना एका मताचा अधिकार देऊन एक प्रकारे या लोकशाहीमध्ये भागधारक बनवण्याचं काम केलं। आज आपल्याला खरं म्हणजे
कल्पना आहे की ही जी लोकशाही आपण बघतोय, या लोकशाहीचे खरे जनक जर कोणी असतील, महाराज की जय हो संदेशा लाया हूं। ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, की ज्यांनी राजेशाहीच्या काळातही लोकशाही काय असते हे आपल्याला दाखवून दिलं आणि लोकांकरता कसं राज्य चाललं पाहिजे हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं। आणि म्हणून मला असं वाटतं की जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत